नमस्कार, मी पौर्णिमा किचनमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत मटार कचोरी, खस्ता मटार कचोरी. तर चला बघूया त्याला काय काय साहित्य लागते. मी ते 1 वाटी मैदा घेतला आहे, स्वादानुसार मीठ, मोहन घेतलं 1 चमचा तेल आणि ओवा, हे पीठ मळण्यासाठी आणि फिलिंग करायसाठी मटारची फिलिंग. 1 वाटी मटार स्वच्छ धुवून घेतलं आहे मी, 1 चमचा साखर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, अर्धा चमचा तिखट, स्वादानुसार मीठ. इथं मी 7-8 लसूण कळ्या, 3 मिरच्या आणि जिरा घेतला अर्धा चमचा, कोथिंबीर घेतली आहे आणि आमचूर पावडर घेतली अर्धा चमचा. हे पहिलं आपण सगळं वाटण करून घेऊया मिक्सरमध्ये आणि वाटाण्याची भाजी करून घेऊया. बघा मी हे वाटण करून घेतले. वाटाणा दळून घेतला मिक्सरमध्ये, बारीक केला एकदम, आणि हे ठेचा बारीक करून घेतला मिक्सरमध्ये. आता आपण ह्याचा फिलिंग करूया. स्टफिंग कचोरीसाठी जे स्टफिंग लागतात त्याचं भाजी करूया. ते मी कढई ठेवली, ह्याच्यात 2 चमचे तेल घातलं आहे आणि हा आपण जो ठेचा, तेल आपलं चांगलं तापलं आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण घालूया आणि याला 1 मिनटं परतूया. 2 चमचे तेल घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता सुगंध दरवळला आहे किचनमध्ये लसूण मिरचीचा. आता हे वाटण झालं आहे. आता आपण जे वाटाणा बारीक केला आहे मिक्सरमध्ये तो टाकूया. एकदम बारीक फाईन केला आहे. आणि हा परतून घेऊया आपण. थोडा गॅस वाढवते मी, मीडियम ठेवला आहे गॅस. 1 मिनटं चांगलं परतून घेऊ आपण. आता ह्याच्यात आपण मसाले टाकूया. पाव चमचा हळद, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा आमचूर पावडर, पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा छोटा साखर आणि स्वादानुसार मीठ. हे आपण चांगलं आता हलवून घेऊया. पूर्ण वाटाणा आता सुकून घ्यायचा ह्याच्यात परतून घ्यायचा. याला 2 ते 5 मिनटं लागतात हे फिलिंग तयार व्हायला, वाटाण्याचं फिलिंग. आपण मटार कचोरी करत आहोत. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे. खूप छान सुगंध दरवळतो किचनमध्ये. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पूर्ण ड्राय होऊन द्यायचं वाटाणा आता आपल्याला. तुम्ही बघू शकता आता हे ड्राय व्हायला सुरुवात झाली आपली. कलर किती सुंदर आला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे. हे आपलं फिलिंग स्टफिंग तयार झालं आहे. आता याला आपण थंड होऊन देऊया. आता पीठ मळून घेऊया आपण. मी 1 वाटी मैदा घेतला आहे, 2दा चाळून घेतला आहे. आता आपण तो मैदा टाकू. मीठ टाकूया स्वादानुसार. ओवा टाकू क्रश करून. मी एकदम थोडाच घेतला आहे ओवा. आणि 1 छोटी वाटी मोहन घेतले, म्हणजे तेल. आता आपण हे सगळे एकजीव करून घेऊया, मैदा आणि मोहन म्हणजेच तेल. तेल सगळं मैद्याला लागलं पाहिजे. तुम्ही बघू शकता. सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते नक्की कमेंट्स करून सांगा. मोहन एकजीव झाले पूर्ण मैद्याशी. अशी मूठ बांधली की समजायचं आपलं परफेक्ट झालं मोहन. आता आपण थोडं थोडं करून पाणी टाकून पीठ मळून घेऊया. आपल्याला सेमी सॉफ्ट असं पीठ मळायचं आहे, न जास्त घट्ट न जास्त सैल. एकदम थोडं थोडं पाणी घ्यायचं, जास्त पाणी नाही ओतायचं आहे.
तुम्ही बघू शकता आपलं पीठ असं मळून झालं आहे सॉफ्ट. आता आपण हे 10 मिनटं झाकून ठेवूया. आपलं फिलिंग गार झालं का नाही ते बघूया. तुम्ही बघू शकता आपलं फिलिंग पण गार झालं आहे. आपलं पीठ 10 मिनटं भिजतं आहे. मग आपण कचोरी करायला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता ह्या फिलिंगमध्ये मी छोटे छोटे बॉल 11 केले आहेत फिलिंग भरायला कचोरीसाठी. आता हे आपले 10 मिनटं भिजून झाले पीठ. आता आपण कचोरी तयार करूया. बघा सेमी सॉफ्ट केलं आहे मी, पीठ मळलं आहे. आपण एकदा परत एकजीव करून घेऊ. आपण एक छोटा उंडा घेतला आहे. इथं आपल्याला पीठ लावायचं नाही आहे. लागलं तर तेल लावूया, पण तेल पण लागणार नाही. पीठ आपलं चांगलं भिजलं आहे. हे बघा किती छान पीठ भिजलं आहे आपलं. त्यामुळे तेल नाही, पीठ नाही, असं पीठ लागतं कचोरीला. आपण मटर कचोरी करतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. घातलं आहे एक छोटा चमचा. आता आपण हे फिलिंग टाकूया ह्याच्यात आणि हे बंद करूया. मोदकासारखं बंद करायचं, असं गोल गोल फिरवायचं. तुम्ही बघू शकता. हे असं करायचं, हलक्या हाताने प्रेस करायचं. तर थोडंसं आपण हलक्या हाताने ह्याला लाटून घेऊया. तुम्ही बघू शकता आपली किती सुंदर कचोरी झाली आहे. फिलिंग किती ट्रान्सपरंट दिसते बघा. ही साईज आहे. अशाच प्रकारे आपण सर्व कचोऱ्या भरून घेऊया. आता मी अजून एक दाखवते. फिलिंग भरलं आपण. बंद करूया आता ह्या गोळा आणि पूर्ण मोदकासारखं पूर्ण बंद करून एकसारखं असं फोल्ड करून असं हलक्या हाताने प्रेस करूया. पूर्ण फिलिंग असं आपण बोटाने प्रेस करून हलक्या हाताने लाटून घेऊया. तुम्ही बघू शकता आपलं फिलिंग किती छान दिसतं ह्याच्यात. आपलं पीठ छान भिजलं आहे. आपलं 10 मिनटं भिजवलं होतं आपण पीठ. मोहून घातलं आहे एक छोटा चमचा. अशाच प्रकारे आपण सर्व कचोऱ्या करून घेऊया. तेल तापवत ठेवलं आहे. आपण कडकडीत गरम नाही केलं आहे, फक्त गरम केलं आहे मीडियम आचवर. आता माझ्या इथे 6 कचोऱ्या तयार झाल्यात. तुम्ही बघू शकता. आता कढईत जेवढ्या बसतील आपण तेवढ्या टाकूया. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण पुढच्या कचोऱ्या करून घेऊया. जे आपण तेलात सोडल्यात कचोऱ्या. आता वरती आल्या की आपण ह्याला रोटेट करूया. बघू शकता वरती आली कचोरी. बघा किती छान झाली कचोरी. कढईमध्ये जेवढ्या येतील तेवढ्या कचोऱ्या टाकायच्या. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा मैत्रिणींनो. आपल्याला ह्याला 5 ते 7 मिनटं लागतात तळायला. मटर कचोरी ही तुम्ही बघू शकता गोल्डन कलर आला आहे. आपल्याला अजून 2-3 मिनटं तळायचं आहे. म्हणजे एक कचोरी फुटली आहे. किती छान फुगत आहेत.
तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे. आता आपण हे काढून घेऊया आणि पुढची बॅच तळूया. थोडं तेल गार होऊन देऊया आणि मग नंतर टाकूया कचोरी. तुम्ही बघू शकता ह्याप्रमाणे मटर कचोऱ्या तयार झाल्यात. ह्याच्यात 11 कचोऱ्या तयार झाल्यात. मी सांगितलेल्या प्रमाणात 11 कचोऱ्या मटर कचोऱ्या तयार झालेल्या आहे. तुम्ही चिंचेची चटणी, हिरवी चटणी किंवा सॉसबरोबर किंवा हिरव्या मिरचीबरोबर खाऊ शकता. ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. नक्की कमेंट्स करून सांगा ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला. स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. बाय.